नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण मरकडवाडी जाऊया. मरकडवाडीमध्ये रणजित मरकड हे आपल्या सोबत आहेत. रणजित मरकड आहेत, त्या मातोश्री मरकडवाडीच्या सरपंच आहेत. रणजित, तुम्हाला माझा आवाज येतोय? हो, येतोय सर. फाईन. सगळ्यात आधी येतोय. तर मला सांगा की तुम्हाला खरोखरच वाटतं का की आपल्या गावातली ईव्हीएम मशीन हॅक झालेली आहे? त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की हा हा 40 याचिका वेगवेगळ्या न्यायालयामध्ये यापूर्वी दाखल झाल्या होत्या. तर बर. आजूबाजूच्या मंडळींनी थोडा आवाज कमी करायला सांगा, बोलू नका म्हणून. आणि बोल उच्च ना. न्यायालयाने सुद्धा या संदर्भामध्ये अत्यंत सुस्पष्ट असे निर्देश दिलेले आहेत आणि त्या हम्म. निर्देशाप्रमाणे ईव्हीएम मशीन हॅक होणं हे इम्पॉसिबल आहे. तर तुमचं एका हम्म. वाक्यातलं मला उत्तर द्या की तुम्हाला खरंच वाटतंय का हम्म. ईव्हीएम मशीन हॅक झाली होती म्हणून? मी कशामुळे ही गोष्ट बोलतो की आमचं गाव निश्चितपणानं म्हणजे गेली 30 वर्ष झालं कोणाच्या पाठीशी आहे किंवा आमच्या गावचं मतदान आम्ही ग्राउंड टू ग्राउंड, घर टू घर आम्ही प्रचार नाही केला आहे रणजित, वेळेस. हे लॉजिक झालं, त्याच्याबद्दल मी तुम्हाला विचारणारच आहे. तुम्हाला हा पूर्ण हा विश्वास आहे का की तुमच्या गावातली ईव्हीएम मशीन हॅक झाली होती? त्याच्यामुळेच त्याच्यामुळेच आम्हाला संशय आहे की मतदान आमचं एवढं गेलं कुठं मग. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न, जेव्हा मतदान हम्म. झालं आणि प्रत्यक्ष हम्म. मतमोजणी झाली, त्या मधल्या हा 3 दिवसाच्या काळामध्ये तुम्ही अशा कुठल्या गोष्टी केल्या होत्या की ज्यामुळं हम्म. हे तुमच्या लक्षात आलं की आपलं ईव्हीएम मशीन हॅक झालेलं आहे आणि आपण काहीतरी हम्म. करायला हवं? तुम्ही हे सगळं बोलतात ते निकाल आल्यानंतर. नाही नाही नाही, ऐका की हं. आमचं मतदान निकाल झाल्यानंतर आम्हाला समजलं की याला मतदान आपल्या गावात फार कमी झालं. हं. मग ह्याच्यानंतर मग आम्ही ह्याच्यावर प्रतिक्रिया किंवा गावस्वरूपी चर्चा करून आम्ही युवा बुजुर्ग मंडळी एकत्र येऊन आम्ही ठरवलं की आपण आता ठीक आहे, ईव्हीएम मशीन बद्दलच आम्हाला थोडंसं डाऊट वाटायला लागला. ठीक आहे, आपण आपल्या गावस्वरूपी तर आपण आपलं मतदान प्रक्रिया राबवूया बॅलेट पेपरवर, असं ठरवलं आम्ही. त्या अनुषंगाने आम्ही पुढं ठीक आहे. म्हणजे हे तर चालू रणजित, ठेवलं. 2 प्रश्नाची तुम्ही उत्तर दिलीत. एक म्हणजे ईव्हीएम मशीन हॅक झालं की नाही याबद्दल तुम्हाला केव्हा वाटलं? जेव्हा तुम्ही निकालाचे सगळे आकडे बघितले तेव्हा. हम्म. आणि तुम्हाला हम्म. प्रत्यक्षात हम्म. मतदान झाल्यानंतर मतदानाची आकडेवारी जाहीर होईपर्यंत याची कल्पना नव्हती. परंतु तुमचं नव्हती. साधारण मत असं आहे की जेव्हा निकाल आला तेव्हा आम्हाला असं वाटायला लागलं. हे बरोबर आहे? हो हो हो. आता मी तिसरा प्रश्न विचारतो की तिथं आलेले जे आरओ होते, आरओ तर तिथे नसतील, पण ते जे बूथ वाले होते, ते बूथ येस. शिक्षक असतील, साधारणपणे शिक्षक असतील किंवा महसूलची किंवा अजून कुठल्या तरी डिपार्टमेंटची मंडळी असतील. ते कोण लोक होते? त्यांचं काही तुम्ही राजकीय त्यांचा कोणाशी संबंध आहे हे याची पडताळणी केली का नंतर? नाही नाही नाही, राजकीय पडताळणी कोणाशी नव्हती. अशी काही पडताळणी कोणाची नव्हती त्या बूथ आलेल्या शिक्षकांची किंवा ते जे होते ना संबंधित. हं. असं काय राजकीय कोणाचं काय नव्हतं. आता पुन्हा मी चौथा प्रश्न विचारतो की आता हे सगळं झाल्यानंतर तरी त्या बूथवर हं. असलेले शिक्षक, मला खात्री आहे की ते जिल्हा परिषदेचे शिक्षक असतील, फारच कमी संस्थेचे निगडीत शिक्षक असतील. जिल्हा परिषदेचे नाही नाही, शिक्षक. आम्ही प्रशासनाची कुठलीही मदत घेतलेली नाही सर. नाही, मी हे विचारतो की तुम्ही त्यांच्या कुठल्या राजकीय भागाची की बाबा यांचं कोणाकडे तरी झुकाव आहे वगैरे असं काही होतं हे तुम्ही बघितलंय का? नाही नाही नाही, झेडपीच्या शिक्षकांचा विषय नाहीच का, तर आम्ही प्रशासनाचं कोणाच आम्हाला मदत नव्हती किंवा आम्ही मागितली नव्हती मदत. गाव स्वरूपीच आम्ही प्रत्येक विधानसभेस जे उभं राहिले होते त्या प्रत्येक उमेदवाराला आम्ही निमंत्रण केलं होतं की तुम्ही या, तुमची कोण असलेली माणसं ती तुम्ही सोबत या आणि गाव स्वरूपी आपण गावांतर्गतच कुठली प्रशासनाची मदत न घेता गावांतर्गतच आम्ही त्याप्रमाणे मतदान करणार होतो. याच्यामध्ये म्हणजे नाही कुठली रणजित, सुद्धा तुमचं कन्फ्युजन प्रशासन. झालंय. मी प्रश्न वेगळा विचारलाय. प्रत्यक्ष बूथवरती मतदान करून घेण्यासाठी आलेली जी हा, निवडणुकीची यंत्रणा, म्हणजे शिक्षक असतील बर बर. तिथे, बरोबर? बरोबर, हा बरोबर, हा शिक्षक हा. असतील किंवा पंचायत समिती कुणीतरी महसूलची वगैरे मंडळी असतील जी तुमच्या बर गावामध्ये बर, हा. प्रत्यक्ष ठीक ठीक, मतदानाच्या हा. दिवशी बोलतोय मी, मतदानाच्या दिवशी येस येस, जे बरोबर, ईव्हीएम हा. वगैरे घेऊन आलेले होते. तर हा. ही जी मंडळी आहे ही कुठल्या राजकीय पक्षाची, यांचं फार बर. प्रेम आहे वगैरे असं काही तुम्ही शोधलंय का नंतर? नाही नाही नाही, नव्हतं तसं काय म्हणजे नव्हतं तिथेही आमचं. काही तुमचा संशय नाही, त्याही मंडळीवर तुमचा काही संशय नाही? नाही नाही, ओके. आता आता मला नक्कीच नाही. सांगा, तुमच्या गावात उंबरा किती आहे? तुमच्या गावात मतदान किती आहे? आणि ज्या गोष्टीमुळे तुम्हाला हा संशय आलेला आहे त्या संशयाचं कारण काय? आमच्या गावात एक 900,000च्या आसपास उंबरा आहे हम्म. आणि 2676 मतदान आहे एकूण गावात. हम्म. पैकी आमच्या गावात 1905 मतदान पोलिंग झालं हम्म. आणि पैकी तुतारीला 843 मतदान झालं
हम्म. आणि बीजेपीला 1003 मतदान झालं. बरं. मग तुमचा म्हणजे संशय कशामुळे आता? का तर हे मतदान जे आहे ते आम्ही म्हणजे ग्राउंडली घरोघर आम्ही प्रचार केला. ह्याच्यातनं आम्हाला असा अंदाज आलता की तुतारीला निश्चितपणानं लीड मिळू शकतं, असा एक आमचा अंदाज होता. गाव म्हणजे माझा असेल किंवा गावातल्या बऱ्याच मंडळींचा असेल. पण रणजित, हा अंदाज आहे ना, शेवटी कसं आहे की सध्याच्या सामाजिक परिस्थितीमध्ये ह्याच्या दोन बाजू आहेत. कारण मी नंतर राम सातपुते यांची पण त्यांचं पण काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं. त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या गावामध्ये, नाही नाही, अंदाज माझा प्रश्न होऊ द्या, त्यांचं असं अंदाज म्हणणं आहे की ऐकून घ्या. हा बर बोला. बर बर, बोला बोला बोला. त्यांचं असं त्यांचं म्हणणं आहे असं काय की या म्हणणं. गावामध्ये मी खूप सारा निधी आणलेला आहे, त्या निधीमुळे या गावातल्या लोकांनी मला मतदान केलं. खरं खोटं तुम्ही जास्त चांगलं सांगू शकता. नाही नाही, आता ह्याचं मी तुम्हाला सांगतो. मी अंदाज म्हणजे कसा, तर माझी आई सरपंच आहे हम्म. आणि गावातल्या प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येकाच्या बांधापर्यंत सरपंच झाल्यापासून मी जातो येतो. कोणाच्या सुख दुःख, प्रत्येकाची वैचारिक पातळी, कोणासंग मतभेद किंवा जे काही चांगल्या वाईट गोष्टी असतात ती प्रत्येक फेस टू फेस मी करतो आणि करत बी आलेलो आहे. आणि ह्याच्यामध्ये काय काय युवा वर्ग असेल, बुजुर्ग मंडळी, हे सगळे सोबत असतात माझ्या. मी बी त्या हिशोबानं काम करतो. त्याचा एक आम्हाला अंदाज होता की मतदान निश्चितपणानं माननीय उत्तम जानकर साहेबांना जास्त होईल. आणि मोहिते पाटलाचा आणि दोघांनी एकत्र आल्यामुळे जरा त्यांचं बी थोडस होतं. हा, आता राहिला प्रश्न आमदार साहेबांनी काम केलंय, त्याबद्दल आम्ही म्हणत नाही काम नाही केलं, काम केलंय. पण जे त्याचं ते माझ्या माहितीप्रमाणे ते जे त्याचं कर्तव्य झालं. नाही, पण ते असं म्हणताय राम सातपुते काय की मी इतका निधी त्या गावामध्ये दिला होता, गावात काय सिमेंट रस्ते केले वगैरे, आणि त्यामुळं जे सुशिक्षित विचारी लोक आहेत त्यांनी मला मतदान केलं. असं नाही, असं म्हणता येणार नाही. हम्म. मतदान त्यांनी निधी दिला. मी काय म्हणतोय, त्यांना निधी दिल्याबद्दल मी म्हणत नाही, निधी दिला. पण हम्म. तिथं एक वशा मारुती म्हणून क्षेत्र आहे, तिथे जास्त ज्यादा प्रमाणात तिकडे निधी दिलाय आणि माझ्या गावात निधी मिळालाय. पण असं काय इतकं वशा मारुती एवढा निधी इकडे मिळाला नाही. तुम्ही अगदी गावात कोणाला विचारू शकता ही गोष्ट. हो, ठीक आहे. आता म्हणजे मला मला सांगा. विचारण्यापेक्षा हा, तुम्ही कोणाला विचारू शकता की. ठीक आहे. आता मला सांगा, तुमच्या गावामध्ये मराठा समाज किती आहे, धनगर समाज किती आहे, इतर समाज किती आहे, राम सातपुते यांची जात कोणती आहे आणि उत्तम जानकरांची जात कोणती आहे? आमच्या गावामध्ये धनगर समाज जवळजवळ 70-75% आहे. हम्म. मराठा समाज मराठा समाज एक 2-3%च्या आदर 2-3%च्या आसपास आहे. हम्म. दलित वस्ती इतर, हा, बाकी सगळे इतर समाज. आणि बाकी दोघांची सगळे जात कोणती इतर आहे समाज हे मी दलित विचारलं, की राम सातपुतेची जात कोणती आणि उत्तम जानकरांची जात कोणती? त्यांची कास्ट मला माहित नाही, पण जानकर साहेबाचे धनगर हे कास्ट माहित आहे. बरं. हिंदू धनगर. ठीक आहे. आता तुम्हाला ही जात Yes, माहिती yes. नाही, एससी प्रवर्ग, एससी प्रवर्ग. आणि तुम्हाला आता आश्चर्याचा धक्का यासाठी बसलाय की भारतीय जनता पार्टीला तिथं अधिकचं मतदान मिळालं, बरोबर? ओके. आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्ही बॅलेटवरती मतदान घ्यावं ही कल्पना कुणाच्या डोक्यातनं आली? त्यासाठी तुम्ही काय बैठका घेतल्या आणि यांनी साध्य काय करायचं तुम्हाला? कल्पना ही कुणाच्या डोक्यातून नाही, कल्पना आम्हीच राबवली. गावातील आमचे सर म्हणा किंवा गावातील प्रत्येक घटकातला माणूस आमच्या सोबत, आम्ही एकत्र राहूनच आम्ही गावाच्या कुठल्याही गोष्टीबद्दल चर्चा करतो. आणि बरेचसे घटक आम्ही एकत्र आलो आणि आम्ही ठरवलं याला मतदान एवढं का कमी झालं. त्या अनुषंगाने चर्चा करत करत आम्ही पुढं पाऊल टाकलं आणि त्यानंतर आम्ही माननीय आमदार साहेबांना अधिक धैर्यशील मोहिते पाटील खासदार साहेबांना चर्चा केली आणि आमदार साहेबांकडे गेलो, जानकर साहेबांकडे, की आमच्या गावचं आमचं असं मत आहे की गाव अंतर्गत आपण बॅलेट पेपरवर मतदान घेऊया आणि घ्यायचं आम्ही ठरवलंय. ठीक आहे, त्यावेळेस ते म्हणले तुमच्या गावाचा प्रश्न आहे तर तुम्ही तुमच्या हिशोबाने करा. आणि त्यानंतर परत मग त्यासाठी असं काय ठरवून केलं नव्हतं की आम्ही असं म्हणून की बाबा म्हणून. त्यानंतर आम्ही आलो, थोडाफार खर्च केलेला, मग 10-15-20 जण आम्ही पुढे आलो. त्याच्यामध्ये काही वर्गण वगैरे काढून आपलं करायचं ठरवलं. त्यानंतर परत अडचणी येत गेल्या, प्रशासनाचे अधिकारी वर्ग आले,
त्यांनी सांगितलं की असं असं तुमच्या गुन्हा होतील, असं असं होईल. त्या अनुषंगाने मग काय तर घर टू घर आम्ही म्हणजे प्रत्येकाच्या घराघरापर्यंत आम्ही पोहोचलो होतो. त्या हम्म. हिशोबाने आम्ही पूर्ण नियोजन लावलं होतं सगळं. गावातल्या उत्तम जानकर यांच्या समर्थकांना ही भीती आहे का किंवा होती का की कमी जे मतदान झालेलं आहे याचे काही हा प्रश्न आपल्याला विचारले जातील किंवा अकलूजच्या मोहिते पाटील कुटुंबांना आपल्याला काही उत्तर द्यावे लागतील? नाही नाही नाही, लोकशाही आहे. प्रत्येक घटकाचा शहाणा हुशार झालाय. हम्म. त्यामुळे आता कोणाची भीती दबावाखाली कोण कोणाची येत नाही. हम्म. कोण काय म्हणतं आणि कोण काय करतं हे झालं, ती अडाणी समजून लोक हे झाली, पण आता सगळेच लोक हुशार झालेले आहेत, जाणकार आहेत आणि प्रत्येकाला स्वतंत्र आहे. त्यामुळं भीती दबाव, त्यामुळं हा विषय कोणालाच कोण कोणाला भिवू शकत नाही. फक्त कसं होतंय, विकास काम, मी तुम्हाला मगाशी बोललो की विकास काम ठीक आहे, माझ्या आमदारानं विकास केला त्याबद्दल मी वाईट म्हणतच नाही ना. हम्म. पण जानकर साहेब समर्थक भरपूर आहेत, ठीक आहे, मी त्या अनुषंगाने मतदान केलं. आम्हाला वाटलं असं असं मतदान कमी होत आहे, त्या वेशवर आम्ही पुढं आमच्या गावांतर्गत हे उपक्रम राबवायचं ठरवलं आणि त्या अनुषंगाने आम्ही पुढं पाऊल टाकलं. पण त्या रणजित प्रश्न प्रशासनानं असा आम्हाला आहे, अडवलं. नाही रणजित प्रश्न असा आहे की तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही काहीतरी नवीन मार्ग स्वीकारत आहात, त्याला काहीतरी हो तांत्रिक आधार लागेल, त्याला काहीतरी एक अशी तुमची धारणा आहे की उत्तम जानकरांना मानणारे खूप मतदार आहेत, तुमचं स्वतःचं हो गावागावातलं काम फार चांगलं आहे. केवळ तेवढ्या हो एका आधारावरती काय आहे बघा, लोकसभेला लोकांनी महायुतीला पाडलं, महाविकास आघाडीला निवडून आणलं कारण त्यांना ते नको होते. आताच जर हो आपण हो विश्लेषण केलं तर वेगवेगळ्या कारणामुळं आता महायुती पुढं आहे असे महायुतीचे नेते म्हणताय. ते तुमच्या गावात झालं नसेल कशावर? कसं म्हणलं, मी थोडं समज नाही काय ते म्हणलं, आमच्या गावात काय. महायुतीला लोकांनी विधानसभेला स्वीकारलं, लोकसभेला महाविकास आघाडीला स्वीकारलं. लोक हुशार बरोबर झालेत असं तुम्ही म्हणताय. उद्या जर बर. सरपंच पदाची निवड करायची वेळ आली तर ते कदाचित रणजित मरकड यांना जास्त मतांनी निवडून देतील. नाही नाही, ठीक आहे ना, म्हणजे लोकसभेला बाबा ठीक आहे, महाविकास आघाडी आली आणि विधानसभेला महायुती आली, हम्म. ठीक आहे, हे मान्य करतो आम्ही. पण त्यावेळेस तशी काय प्रचार यंत्रणा असेल किंवा त्यांच्या गोष्टी काय असतील तसा त्यावेळेस बाबा वारा आम्हाला निश्चितपणाने वाटत होता की महाविकास आघाडीचे किंवा महाविकास आघाडीचे बी जाऊ द्या, पण जानकर साहेबांचं तालुक्यामध्ये वातावरण निश्चितपणाने चांगलं होतं. हे आम्हाला एवढं फक्त माहित होतं, बाकीच्या तालुक्याचं किंवा डिस्ट्रिक्टचं एवढं सांगू शकत नाही मी. हम्म. पण आमच्या जानकर साहेबांचं वातावरण निश्चितपणाने चांगलं होतं आणि ते जास्त मताधिक्याने निवडून येतील असं आम्हाला वाटत होतं, त्याच्यामुळे आम्ही असं म्हणतो. श्री मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची चर्चा, त्यांच्या आंदोलनाचा प्रभाव तुमच्या गावात होता का, आहे का? हो, निश्चितपणानं तसे होते, जरांगे पॅक्टचे लोक होते. म्हणजे फक्त आम्हाला त्यांचं काय हे म्हणता येणार नाही, इतकं आम्ही डीपमध्ये नाही ह्या गोष्टीचा आढावा घेतला, पण थोडं बहुत असू शकतं, सांगू शकत नाही त्या गोष्टीबद्दल. नाही रणजित, मी एक अशासाठी विचारतो की रिव्हर्स पोलरायझेशन नावाची एक कॉन्सेप्ट आहे. म्हणजे मराठा समाज खूप आक्रमकपणे बोलतो आहे हे लक्षात आल्यानंतर ओबीसी समाजातला इतर घटक जो आहे तो एकत्रित झाला, संघटित झाला आणि तो भाजपाकडे झुकला. अशा पद्धतीची मांडणी महायुतीचे नेते करतात हल्ली. म्हणजे ओबीसी घटक महायुतीकडे झुकला असं त्यांचं मत आहे महायुतीचं. नाही, असं म्हणजे आमच्या तालुक्यातलं का? सगळीकडचंच, महाराष्ट्रातलं. नाही नाही, असं मी सांगू शकत नाही. कदाचित असू बी शकतं किंवा नसू बी शकतं, पण महाविकास आघाडीकडे मी होतो, घटक होता, मराठा समाज म्हणजे होतेच ना. शेवटी आपण तुमचा गेसवर्क आहे, मला काही तुम्हाला कुठल्याही आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करायचं नाहीये. तुम्ही एक महत्वाची भूमिका नाही असं. घेतली आणि उद्या श्री शरद पवार तुमच्याकडे येणार आहेत. आता प्रत्यक्षामध्ये जेव्हा तुम्ही बॅलेट पेपरवरती घ्यायचं ठरवलं तेव्हा ते कुठून छापून आणणार होतात, काही त्याची तयारी झाली होती का? किती सेंटर्स तुम्ही करणार होतात? आमचं एकूण 3 बूथ आहेत. 3 बूथ मध्ये आम्ही 2676 मतदानाचे बॅलेट पेपर छापले होते. तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आपल्याला जाऊन छापून आणले होते आम्ही आणि सकाळी त्या अनुषंगानं ते बूथ आम्ही तयारी केली होती सगळी आणि त्याप्रमाणे आपली मतदानाची प्रक्रिया राबवणार होतो. असं काय लय असं म्हणजे चांगल्या प्रकारे केलं असं नाही, पण आमच्या गाव लेवलला आम्ही चालू केलं होतं ते नियोजन. ओके. आणि आता मला सांगा, किती जणांवरती गुन्हे दाखल झाले? खरोखरच तुमच्या गावामध्ये कर्फ्यू होता का? कुणाला मारहाण झाली का? अटक झाली आहे का? नाही मारण वगैरे नाही झाली.
आणि अटक बी नाही झाली, पण 89 जणांवर आमचा गुन्हा झालेला आहे. 89 जणांवर. आणि जे आम्हाला एक नोटीस काढलं होतं त्याच्यापैकी 17 जण होते बहुतेक मला वाटतंय. त्याच्यामध्ये मी आधी दुसरे आहेत आमचे सगळे संबंधित. त्या दिवशी कर्फ्यू लावला होता हे खरं आहे का? हो हो, कर्फ्यू. म्हणजे एकालाही घराच्या बाहेर पडू दिलं जात नव्हतं? नाही नाही, कर्फ्यू लावला होता, पण त्यांनी सांगितलं की कर्फ्यू लागलेला आहे, किंवा जर तुम्ही असं ग्रुपनं दिसला तर आम्ही असं म्हणजे त्यांची प्रक्रिया ती राबवणार होती. पण त्यानंतर मग सगळी लोक किंवा महिला वर्ग घाबरली, असे वयस्कर माणसं घाबरली. आता मला सांगा की श्री शरद पवार तुमच्याकडे येणार आहेत, हा हा. या संदर्भातली माहिती ही त्यांनी स्वतःहून तुम्हाला दिली का तुमच्यापैकी कोणी लोकांनी त्यांना आमंत्रण दिलं? नाही नाही, त्यांनी स्वतःहून आम्हाला दिली. उद्याचा दौरा माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा आहे, आणि त्या अनुषंगाने मग आम्ही पुढं गावकरी उत्स्फूर्तपणे उत्साहाने जिथे हेलिपॅडची जागा दाखवली, काय प्रशासनाचे कोण कोण लोक आलती त्यांच्यासोबत आम्ही ती जागा वगैरे दाखवली. त्या अनुषंगाने आम्ही सगळं JCB, ट्रॅक्टर, पाणी टँकर, व्हायब्रेट रोलर म्हणजे हेलिपॅडची व्यवस्था केली. त्यानंतर जिथं आपली सभा होणार आहे तिथे सुद्धा म्हणजे सगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने तिथं नियोजन लावून ठेवलेलं आहे आम्ही उद्याच्या सभेचं. तुमचं पोलिसांबद्दल काही आक्षेप आहे का की पोलिसांनी अत्याचार केले का ग्रामस्थावरती असं म्हणतात, ते बरोबर आहे? नाही, तसं अत्याचार केला म्हणता येणार नाही. DYSP साहेबांनी त्यांच्यासोबत मी बोललो होतो त्या दिवशी. त्यावेळेस त्याने एक चांगला सल्ला दिला आपल्याला की सरपंच म्हणजे पुढे ह्याचं काय होऊ शकतं, काय नाही होऊ शकत, काय नियमावली त्यांना जास्त माहित असेल, त्यामुळे त्यांना आपला चांगला प्रामाणिक सल्ला दिला. आम्ही त्यांचं फॉलोअप घेत आम्ही म्हणलं आम्ही अगदी संयमाने आणि कुठलाही वाद न करता किंवा कुठला द्वेष कुठला अनर्थ न होता आम्ही शांतपणे मतदान करतो. आणि त्यांना काय गोष्टीचा नियम सांगितला मला की असं असतं तसं असतं वगैरे वगैरे. मग त्यानंतर आम्ही थोडं थांबलो आणि परत जानकर साहेब आले, त्यांच्या संग चर्चा केली. मग संध्याकाळी ते मुकामी थांबले सगळेजणच. मग सकाळचं परत ठरवलं आम्ही की गावकऱ्या थोडस ह्याच्या चुकीचं उमटतील, त्यामुळे आम्ही मग थांबायचा निर्णय घेतला. त्यामुळे साहेबांनी पोलीस स्टेशन आम्हाला कुठला नाही त्रास केला. ओके, म्हणजे तुम्हाला अशी आपण बॅलेटवरती मतपत्रिका घेऊन मतदान करून घ्यावं या संदर्भातली नियमावली माहिती नव्हती, ती त्यांनी माहिती करून दिली तुम्हाला? नाही नाही नाही, नियमावली माहित म्हणजे आहेत ना आमच्या गावात, मी असेल किंवा अजून दुसरे सर आहेत किंवा असे प्रतिष्ठित माणसं आहेत, त्यांना माहितच होतं ना बॅलेट पेपरवर मतदान होऊ शकतं, करू शकतो आपण. त्या अनुषंगाने चर्चा करत करत पुढे आम्ही ती प्रक्रिया राबवत गेलो पुढे. अच्छा रणजित, तुमचं स्वतःचं शिक्षण काय आणि तुम्ही जे सर आहेत म्हणतात ते सर म्हणजे कोण आहेत? सर म्हणजे आमच्या गावात एक 7-8 10-15 सर लोक आहेत, सर आहेत, म्हणजे ते थोडं प्रास्ताविक करतात. शिक्षक आहेत, ते प्रास्ताविक करतात. असं भाषण वगैरे काय मी करत नव्हतो, आता अलीकडे थोडंसं बोलायला लागलोय मी, त्यामुळे जरा प्रास्ताविक ते चांगल्या पद्धतीने करतात म्हणून त्यांना आपला आम्ही विचारात बैठकीत घेतो, असं काय हे नाही. आणि तुमचं स्वतःचं रणजित शिक्षण काय झालंय? माझं BA BPED आहे. ओके, BA BPED. ओके, ठीक आहे. आता शेवटचा प्रश्न रणजित, पुढे काय? म्हणजे श्री राहुल गांधी तुमच्याकडे येणार आहेत, तुमचं आता यानंतर काही तुम्ही न्यायालयात जाणार आहात, तुमचा खरंच आग्रह आहे का की बॅलेटवरती आपल्याला मतदान घ्यावं? बघूया आता ते राहुल गांधी साहेब आल्यानंतर, उद्या पवार साहेब आल्यानंतर त्यांच्यासोबत चर्चा करून पुढे तुम्हाला कळवतो आम्ही. मला एक सांगा, बॅलेटवर खरोखरच मतदान झालं तर तुमच्या मनातल्या शंकेचं समाधान कसं होईल? कारण आता निवडणूक संपलेली आहे, लोक कदाचित एकतर उत्तम जानकर यांना भरभरून मतं टाकतील, नाहीतर राम सातपुतेला भरभरून टाकतील. कसं काय, कशामुळं? तुम्ही सांगा ना मला, तुमच्या मनातली शंका किती दूर होईल? तुम्हाला सांगा मी, जे लोकांच्या मनात आहे तेच लोक करतील, पण भरभरून ह्यांना किंवा त्यांना टाकू शकत नाहीत. आपण सांगू शकत नाही, ज्यावेळेस मतदान होईल, प्रक्रिया ही राबली जाईल त्याच वेळेस कळेल ना. तुमचं असं म्हणणं की EVM मशीनच्या पद्धतीप्रमाणेच लोक मतदान करतील, म्हणजे रणजितने समजा उत्तम जानकर मतदान केलं असेल आणि रणजितच्या शेजारच्या शिक्षकांनी समजा राम सातपुतेला केलं असेल, तर शेजारचे राम सातपुतेलाच करतील आणि रणजित हे उत्तम जानकरांनाच करतील, असं तुम्हाला अपेक्षित आहे? नाही, आमचं एवढंच फक्त अपेक्षित किंवा आम्हाला एवढंच माहित आहे की बॅलेट पेपरवर मतदान निश्चितपणे जानकर साहेबांना जास्त आमच्या गावातलं झालं असतं.
अच्छा, ठीक आहे. ही तुमची भावना आहे, बरोबर? ठीक आहे. थांबूया आपण रणजित. थँक्यू सो मच. उद्या आपली भेट होईल असं मला वाटतं आहे. शुभेच्छा तुम्हाला ओके. उद्याच्या कार्यक्रमासाठी. आणि तुम्ही जो काही आता लढा उभारलेला आहे त्याला हम्म. कायदेशीर दृष्ट्या आधार मला तरी दिसत नाहीये, परंतु तुमचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला पुढे न्यायालयीन प्रक्रियेतनं काही वाट मिळाली, आता विधिमंडळामध्ये पण तुमचा हा प्रश्न चर्चेला आलेला आहे, तर त्यावेळेला तुमच्याशी पुन्हा संपर्क साधावा लागेल. धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद सर.